नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. तर बघा, शनिवारचा दिवस आहे, कारण की मी व्हिडिओ 2-3 दिवसांनी अपलोड होतात, म्हणजे शनिवारचा सोमवारी, रविवारचा मंगळवारी असं. तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे. मस्त धोधो पाऊस पडतो आणि सकाळी 9 वाजता मी चालली आहे कामावर, कारण एकच काम आहे आज, कारण की मॅडम गेल्या आहेत, दुसऱ्या कामावरच्या मॅडम पुण्याला गेल्या आहेत, त्यामुळे एकच काम आहे. तर मी रेनकोट घालूनच कामावर निघाली आणि फायनली कामावर पोचली. पण पावसामुळे ट्रॅफिक होतं, तर थोडासा उशीर झाला, पण कामावर आली. तर तुम्हाला दाखवते मी पहिल्या घरी, म्हणजे एकच घरी काम आहे, तर मी काय बनवते. तर जेवण आणि लंच आणि नाश्ता मी दोन्ही दाखवणार आहे. तर अशा प्रकारे लिफ्टमधून बाहेर आली आणि दरवाजाची बेल वाजवली आणि घरात एंट्री केली. मॅडमचं डिस्कशन चालू होतं की काय बनवायचं नाश्त्यासाठी आणि लंचसाठी. तोपर्यंत मी टोडू बरोबर खेळले. तर किती क्यूट आहे ना हा टोडू. ह्याला रोज मीच ब्रेकफास्ट देते आणि मी आल्या ब्रेकफास्ट देते, म्हणून तो माझ्या जवळ येतो. तर अशा प्रकारे मी लंचमध्ये काय बनवलं आहे, तर लंचमध्ये बनवली आहे सिमला मिरचीची बेसन घालून भाजी. तर ही सिमला मिरचीची पीठ फेरून भाजी असंही म्हणतात ह्याला. खूप टेस्टी लागते. तुम्ही बनवता का, मला कमेंट करून सांगा. एकदम इझी रेसिपी आहे, पण खूप टेस्टी लागते. आणि जर तुम्ही बनवत जरी असाल ना, थोडासा ह्याच्यामध्ये ना आमचूर पावडर टाका. ही कॅप्सिकमची भाजी खूपच अजूनच टेस्टी लागणार आहे. तर बेसन पीठ घालून मस्तपैकी शिमला मिरचीची भाजी बनवली आहे. मॅडम आणि सरांना दोघांना खूप आवडते माझ्या हातची. त्यानंतर हे मस्तपैकी वरण बनवलेलं आहे, लाल मिरचीची फोडणी घालून, कांदा टोमॅटो घालून असं घट्ट असं तुरीच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे. आणि त्यानंतर बनवलेलं आहे बीटरूट जे आहे ना, बीटरूटचे पराठे, जे मी प्रत्येक वेळेला बनवते. तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओत जर बघितलं असेल तर त्यामध्ये बीटरूटचे पराठे मी बनवते. तर त्याचं पीठ मळून ठेवलं आहे. मॅडम बोलले की दुपारी जी बाई येईल ना, ती गरम गरम बनवेल. तर अशा प्रकारे नाश्त्याचा व्हिडिओ मी शूट करू शकले नाही, कारण नाश्ता जसं बनवत होते तसं मॅडम आणि सर गरम गरम खात होते. तर नाश्त्याचा मी व्हिडिओ नाही काढू शकले. किचन गॅस क्लीन केला आणि लिफ्टमधनं बाहेर आली. तर नाश्त्यासाठी काय बनवलेलं, तर चिला बनवलेला. मटकी, मूग, चणे, वाटाणे सगळं रात्री भिजत घातलं होतं. त्याला मस्तपैकी मोड आले होते आणि ते मिक्सरला ग्राइंड केलं. त्याच्यामध्ये लसूण घातला आणि मस्तपैकी वाटल्यानंतर मिरची घातली आणि कोथिंबीर, कांदा टोमॅटो घालून मिक्स कडधान्याचा चिला बनवला होता. मॅडम आणि सरांना दोघांना आवडला. बाहेर आली तर थोडा पाऊस येत होता, म्हणून रेनकोट घातला. तर मी चालली आता घरी. आज एकच काम आहे, त्यामुळे लवकर घरी चालली. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, माझे लॉंग व्हिडिओ पण बघत जावा. त्याच्यामध्ये मी स्पेशल रेसिपीचे व्हिडिओ टाकत असते. माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा. मला यूट्यूबवर खूप सपोर्ट द्या. आणि भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. मी आली आहे घरी. पाऊस बारीक झालेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे, पण त्याआधी मी घरी पोचलेली आहे. तर चला, बाय.